नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मनोकामना पूर्ण होईल. माघी गणेश जयंतीच्या दिवशी विशेष उपाय तुम्हाला करायचा आहे, याने चमत्कार नक्की घडेल. मित्रांनो, माघी गणेश जयंती, गणपतीचा खरा जन्मदिवस कोणता असेल तर तो माघी गणेश जयंतीचा दिवस आहे आणि जो 22 तारखेला 22 जानेवारी 2026 वार गुरुवारच्या दिवशी म्हणजेच उद्या आहे. मित्रांनो, हा खरा गणपतीचा जन्मदिवस मानला जातो, म्हणून हा दिवस कोणीही चुकवायचा नाही. या दिवशी उपवास जमेल तर उपवास करायचा. गणपती बाप्पाची सेवा, उपासना, मंत्रजप, स्तोत्र वाचन जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही या दिवशी करायचं आहे. त्यासोबतच या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य, गणपती बाप्पाला लाडू आवडतात, मोदक आवडतात, तर हे नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचे आहेत. जसं आपण सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करतो तेव्हा गणपती बाप्पाचं जशी उपासना करतो, जशी सेवा करतो, जसे नैवेद्य रोज करून दाखवतो, तसंच या दिवशी करायचं आहेत. त्यासोबत संध्याकाळी रात्री जर तुम्ही करू शकत असाल तर गोडधोड नैवेद्य, गोडधोड जेवण करायचं आहे, पुरणपोळी, खीर, आणि तो नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. गणपती अथर्व शीर्ष वाचायचा आहे. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. गणपती बाप्पाला दुर्वा खूप प्रिय आहेत, जास्वंदाचं फूल खूप प्रिय आहे, तर दुर्वा 21 आणि एक जास्वंदाचं फूल आपल्या हातात घेऊन डोळे बंद करून गणपती बाप्पाच्या समोर बसून आपण आपल्या मनात जीही इच्छा आहे, जेही आपल्याला हवं आहे ते बोलायचं आहे, जेही मागणं आहे ते मागायचं आहे. काही अडचणी असतील, काही संकट असतील, कर्ज असेल, आरोग्याच्या समस्या असतील, ते दूर करा अशी म्हणून प्रार्थना गणपती बाप्पाला करायची आहे. आणि त्यानंतर श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असं 11 वेळेस बोलून ते जास्वंदाचं फूल आणि ते 21 दुर्वा गणपती बाप्पाच्या समोर ठेवून द्यायचा आहे. हा उपाय, हे काम तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन केलं तरी चालेल, घरी गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो असेल तर घरी गणपती बाप्पा समोर बसून केलं तरी चालेल, पण नक्की करा. हा एक विशेष आणि खूप मोठा चमत्कारी उपाय आहे, याने चमत्कार नक्की घडतो. गणपती बाप्पा तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.